बालभारतीच्या पुस्तकाला घेऊन एक वाद समोर आलेला आहे. नेमकं एकंदरीत त्यात काय प्रकरण आहे? काय माध्यमं जे शब्द वापरतात ना त्यामुळे फार घोळ होतात. वाद कोणताच नाही आहे. जो काही पाठ आहे त्या पाठामध्ये जे आहे त्या संबंधामध्ये काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. बालभारतीच्या 6वीच्या पुस्तकामध्ये लोकनृत्य नावाचा एक पाठ आहे. या पाठामध्ये महाराष्ट्रातलं दिंडी नृत्य हे त्यांनी लोकनृत्य म्हणून मुलांना सांगितलं आहे. बाकी महाराष्ट्रातली समृद्ध लोकनृत्याच्या परंपरेपैकी त्यांना कोणतंच लोकनृत्य कसं काय माहीत नाही, लेझिम माहीत नाही, बाकीचे माहीत नाही. काय स्थिती आहे नेमकी कळायला मार्ग नाही. आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे 4 गुजरात, पंजाब, बिहार, आता 4 प्रकार तुम्ही त्या मुलांना लोकनृत्याचे महाराष्ट्राच्या बाहेरचे सांगणार आणि सांगणार की आम्हाला त्यांना देशातलं सगळं माहिती करून द्यायचं. अरे भरपूर वेळ आहे ना, अजून आत्ता जेमतेम प्राथमिकमधून आलेली मुलं आहेत ती 10वीपर्यंत मुलं आहेत ना तुमच्याजवळ. ती कोणत्या वयाच्या मुलांना कोणत्या वर्गात काय शिकवायचं याचं काही बालमानसशास्त्र, बाल शिक्षणशास्त्र काही आहे की नाही आहे, आणि त्याची काही कल्पना आहे की नाही बालभारतीतल्या आणि राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेच्या लोकांना. बालभारतीच्या संचालकांचं म्हणणं आहे धोरण ठरवणं आमचं काम नाही, आमच्या कार्यक्षेत्रात येत नाही. आम्ही राज्य शैक्षणिक संशोधन परिषद संचालकांनाही म्हटलेलं आहे. त्यांनी सांगितलं आम्ही काहीच दिलेलं नाही, तुम्ही संचालकांनाच विचारा. एकमेकांकडे नुसते हे अधिकारी बोट दाखवत आहेत, प्रत्यक्ष उत्तरच देत नाही आहेत. बालभारतीच्या संचालकांनी असंबद्ध का होईना पण उत्तरं तरी दिली. राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेच्या संचालकांनी फक्त तोंडी सांगितलं, उत्तरच द्यायला तयार नाहीत. ते रोज स्मरणपत्र देतो आहोत आम्ही त्यांना. अरे आम्ही काय नोकर आहोत का सरकारचे रोज उठून तुमची सेवा करायला? अरे आम्ही सेवाभावी कार्यकर्ते आहोत. त्यांचा काही तुम्ही मान राखाल, आब राखाल की आम्ही काय आम्हाला काही कामं नाही आहे म्हणून आम्ही हे कामं करतो आहोत? समज काय आहे तुमचा? आणि तुम्ही समजता काय स्वतःला की वाटेल त्या पद्धतीने तुम्ही वाटेल तसं राज्य चालवाल, वाटेल तसे पाठ लिहाल? डॉक्टर सरोजिनी बाबर यांच्या नावावरती तो पाठ आहे आणि त्यात असं म्हटलेलं आहे की जुना पाठ आहे, जुन्या पुस्तकातून घेतला आहे. आम्ही त्यांना विचारलं की सरोजिनी बाबरचा मूळ पाठ कोणता आहे, कुठून घेतला तो तर द्या आधी आम्हाला. की बाबरांच्या नावावरती तुम्ही काही तिथे कोणी लिहिलेला पाठ आहे तो कळू द्या नाही एकदा. बाबरांचा मूळ पाठ का दाखवत नाही तुम्ही आम्हाला, कुठून घेतला तो सांगतसुद्धा नाही आहे, कोणत्या वर्षीच्या, कोणत्या पुस्तकातला, कोणत्या वर्गातला. एवढा तुमचा अपारदर्शी लपवाछपवीचा कारभार कशासाठी चाललेला आहे? तुम्हाला काय आदेश आहेत का महाराष्ट्राच्या बाहेरचे 4 महाराष्ट्रातला फक्त? महाराष्ट्राचं एवढं अवमूल्यन 6वीच्या प्राथमिकमधून आलेल्या मुलांसमोर? महाराष्ट्राची एवढी लोकनृत्याची समृद्ध परंपरा त्यांच्या मनावर बिंबवणार तुम्ही की त्यांना महाराष्ट्रात लोकनृत्याची परंपराच नाही आहे म्हणून कोणतं तरी एक लोकनृत्य दाखवलं आणि बाकीचे 4 बाहेरचे दाखवले, हा संस्कार त्यांच्यावर करणार? अरे सगळ्या जगातलं शिकवा ना त्यांना, आफ्रिकेतलंही शिकवा लोकनृत्य, आम्ही कुठे नाही म्हणतो आहे. पण कोणत्या वयातल्या कोणत्या मुलांना कोणत्या वर्गात काय शिकवायचं याचा आराखडा कुठे आहे? तुम्ही सांगितलं आराखडा आहे, आम्ही आराखडा मागितला, तो आराखडा संचालकांनी राज्य शिक्षण सांगितलं आम्ही दिलाच नाही आहे. मग दिला नाही तर आला कुठून? आणि मग बालभारतीच्या संचालकांनी कबूल केलं की नाही आराखडा नाही, शिफारसी नाही, तज्ज्ञांच्या सूचना नाही, काहीच नाही. मग काय तुमच्या बाबूंनी केलं का, कर्मचाऱ्यांनी केलं, चपराशांनी केलं, तिथल्या कोणी केला हा पाठ तयार कोणाच्या नावावरती? मग याची उत्तरं का देत नाही तुम्ही? कोण आहेत ते तज्ज्ञ आम्हाला कळू दे ना, आम्ही जरा त्यांच्या पायाशी बसून त्यांच्याकडून माहिती करून घेऊ, आमची अज्ञता दूर करून घेऊ. का तुम्ही लपवताय हे सगळं? हा कोणता कारभार आहे राज्याचा, बालभारतीचा? मुलांवरती तुम्ही कोवळ्या प्राथमिक शाळेतून आलेली मुलं आहेत त्यांना वेठीला का धरताय तुम्ही? तुमचा काय राजकीय अजेंडा आहे का काही याच्या मागे? असेल तर तो सांगा ना निर्भयपणे आम्हाला. आम्ही तसं निर्भयपणे तुम्हाला विचारतोय, तुम्ही मग आम्हाला विचारा, आमचं काय चुकीचं आहे ते आमच्या लक्षात आणून द्या. हा जो सगळा बेजबाबदारपणा चाललेला आहे, पत्राला उत्तर न देण्याचा असभ्यपणा चालला आहे, हा जो असांस्कृतिकपणा चालला आहे अधिकाऱ्यांचा, हे अधिकारी कोणाला उत्तरदायी आहेत की नाही? आणि ज्यांना उत्तरदायी असतील त्या शालेय शिक्षण मंत्र्याचं, शिक्षण संचालकांचं काही काम आहे की नाही? एवढा सगळा महाराष्ट्रामध्ये या विषयावरती मंथन चाललेलं असताना तुम्ही जाब कोणीच कोणाला का विचारत नाही? हे राज्य कोणाच्या भरोशावर चाललेलं आहे? अधिकाऱ्यांच्या, कर्मचाऱ्यांच्या, ज्याला जे वाटेल त्यांनी ते करण्याच्या? हा सगळा प्रकार थांबला पाहिजे. काय कोणता आराखडा आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे. सरोजिनी बाबरचा मूळ पाठ आम्हाला मिळाला पाहिजे. आणि आमची त्याच पत्रामध्ये मागणी आहे, महाराष्ट्रातले 4 विभागातले महाराष्ट्राच्या 4 लोकनृत्य प्रकार त्या मुलांना सांगा. उदाहरणादाखल तुम्ही बाहेरचा एखादा सांगा. तुम्ही उलटं केलं आहे प्रमाण हे.
तुम्ही इथे गुजरातचं राजस्थानचं पंजाबचं लोकनृत्य सांगताय त्यांना. अरे महाराष्ट्र आहे का पंजाब आहे का गुजरात आहे का राजस्थान, कोणतं राज्य आहे? मराठी भाषिकांचं मराठी संस्कृतीचं राज्य आहे ना. त्या मुलांवरती या वयामध्ये तुम्ही आधी संस्कार काय करताय? काय याच्यामागे धोरण आहे? धोरण विहीन, धोरण लखवा झालेलं, अशा सगळ्या पद्धतीने हा कारभार चाललेला आहे. तो सुधारा. पूर्ण शालेय शिक्षणाचा जो खेळखंडोबा चाललेला आहे, अनेक चुका दाखवून दिल्या आहेत या महिन्याभरात आम्ही. प्रत्येक गणिताच्या पुस्तकात चुका. हे सगळं जे काही चाललेलं आहे, परस्परांकडे बोट दाखवणं थांबवा आणि या राज्याचं जे हिताचं आम्ही सांगतोय ते करा. काही नाही, आम्ही सांगितलं आहे त्यांना की या पाठ्यपुस्तकात बदल करा. महाराष्ट्रातले 4 प्रकार घ्या, बाहेरचा एक वानगी दाखल त्यांना उदाहरणं दाखल द्या.